नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिषराव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, काल बहुतेक ठिकाणी पाऊस झालेला आहे. म्हणजे काही ठिकाणी जे आहे ते जोरदार पाऊस झाला व हलकी गारपीट देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आता आज कशी स्थिती राहणार आहे संपूर्ण हवामान अंदाजाच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत, परंतु अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. सबस्क्राईब जे चॅनलला करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाची प्रत्येक अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचं आहे. तर चला आता कुठे पावसाची शक्यता आहे सविस्तर पाहूयात. तर इकडे जर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो, तर मुंबईकडे जे आहे ते आता पावसासाठी वातावरण काहीच बनत आहे. असंही नाही की आता खूप जोरदार पाऊस बनेल. इकडे जे आहे ते जुन्नर मुंबईच्या अलीकडील भागाकडे पाऊस आहे. कल्याण डोंबिवलीपाशी हलकी ढगाळ स्थिती राहील. खोपोली इकडे आहे, खेड आहे, जुन्नर आहे, इगतपुरी आहे, वाडा या ठिकाणी देखील आपल्याला जे आहे ते तुरळक ठिकाणी ढगाळ स्थिती पाहायला मिळत आहे व हलकी शक्यता पाहायला मिळू शकते. तर आता पाऊस जे आहे ते आपल्याला कोणत्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो जोरदार. तर आता विदर्भाकडे पाहायला गेलं तर विदर्भामध्ये आपल्याला जे आहे ते काही ठिकाणी मध्यम तर जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. असंही नाही की पाऊस सांगितला म्हणजे सर्वत्र होईल. इकडे पाहायला गेलो लोणार, जालना, संभाजीनगर आहे, सिल्लोड आहे, मनमाड आहे, पुन्हा मालेगाव पाहायला मिळत आहे, चाळीसगाव, श्रीरामपूर, पैठण या ठिकाणी, इगतपुरी, जुन्नर. पुन्हा इकडे पाहायला गेलं तर आव आहे धुळे, साक्री, पारोळा, जळगाव या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो. एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर देखील पाहायला मिळू शकते. तसंच पाहायला गेलं इकडे विदर्भाकडे तर इकडे पाहू शकता आता अमरावती असेल, यवतमाळ असेल याही ठिकाणी पावसाचं वातावरण बनू शकतं. वाशिम, कारंजा, पुसद, वाणी, चंद्रपूर, वर्धा, उमरेड, अकोला, कारंजा, अमरावती, आर्वी, नागपूर, भंडारा याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस जे आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतो. अशी स्थिती राहणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर आपले कोणते पीक असेल त्याची योग्य ती काळजी घ्या, कारण हा पाऊस जे आहे ते अचानक येऊ शकतो. त्यामुळे जास्त सांगता येत नाही. जालन्याकडे देखील पाऊस आहे. इकडे आता कोल्हापूर, सोलापूर खालचे भाग जे आहेत इकडे पश्चिम महाराष्ट्रात एवढी काही जास्त पावसाची शक्यता नाहीये. तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस जे आहे ते काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो. इकडे बीड, लातूर असेल याही ठिकाणी जास्त काय पावसाची शक्यता आज पाहायला मिळणार नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट होती. रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.